पालघर आज महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील पालघर, अकोला, सोलापूर, संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, भिवंडी, ठाणे, मुरबाड, वाडास, शहापूर, चेंबूर, नागपूर आणि अकोला, कन्नड सगळे तर महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर झालं बाबा सगळं. आता मला वाटलं कुठला जिल्हा शिल्लक राहणारच नाही. महाराष्ट्रातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांना तर मित्रांनो, तुम्ही समोर म्हणजेच व्हिडिओमध्ये बघितलं आहे की शिंदे साहेबांनी म्हणजेच नवीन अपडेट दिलेली आहे. ती म्हणजेच जानेवारीचा जो काही हप्ता आहे महिलांना जे 1500 रुपये मिळतात योजनेचे, तर ते 1500 रुपये 20 तारखेनंतर म्हणजे महिलांच्या खात्यात जमा होतात. तर जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो म्हणजे 20 दिवसानंतर न जमा होता तो म्हणजेच संक्रांतच्या 2 ते 3 दिवस दरम्यानच म्हणजे जमा होणार आहे. महिलांची संक्रांत नक्कीच गोड होणार आहे. तर डिसेंबरचा हप्ता जवळजवळ प्रत्येक महिलेला मिळालेला आहे. तसंच 20 तारखेनंतर जानेवारीचा हप्ता न मिळता तो हप्ता म्हणजे जानेवारीच्या आधीच म्हणजे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तर ही आनंदाची बातमी महिलांसाठी आहे. तसेच मी तुम्हाला 2 आनंदाच्या बातम्या म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्या 2 आनंदाच्या बातम्या महिलांसाठी कोणत्या असणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कारण प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळत राहील. तर मित्रांनो, चला तर मग बघूया कोणत्या आहेत 2 आनंदाच्या बातम्या त्या महिलांसाठी. तर आपण सविस्तर जाणून घेऊया. तर पहिली जी आनंदाची बातमी आहे महिलांसाठी ती म्हणजेच ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे तर त्या महिलांना म्हणजे 2025 मध्ये म्हणजे नवीन वर्षात त्यांच्या बँक खात्यात म्हणजे 3 सिलेंडरचे पैसे जमा होणार आहे. आणि ज्या महिलांच्या नावावर म्हणजेच गॅस कनेक्शन नसेल किंवा पुरुषाच्या नावावर असेल तर त्यांनी स्वतःच्या नावावर गॅस कनेक्शन म्हणजेच अपडेट करून घ्यावं लवकरात लवकर आणि 3 सिलेंडरचा म्हणजेच लवकरात लवकर लाभ घ्यावा नवीन वर्षामध्ये. तसेच दुसरी जी आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच महिलांसाठी सर्व्हर डाऊन असल्यामुळे जी काही वेबसाईट होती लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट होती ती काम करत नव्हती. सर्व्हर डाऊन असल्यामुळे ती रिजेक्ट होत होती. तर आता ती वेबसाईट ओपन करण्यात आलेली आहे नवीन वर्षामध्ये. तर बऱ्याचशा महिलांचा प्रश्न असा असेल की ज्या महिलांचे म्हणजे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत किंवा ज्यांचे फॉर्म म्हणजे अप्रूव्हल झालेले नाहीये किंवा पैसे खात्यात आलेले नाहीये, तर त्या महिलांचा प्रश्न असा असणार आहे की नवीन फॉर्म भरता येणार का? तर नाही, नवीन फॉर्म वेबसाईटला भरता येणार नाही. पण तुम्ही तुमच्या बँक अकाउंट असेल किंवा तुमचे ज्या महिलांचे पैसे वगैरे 1 किंवा 2 हप्ते आलेले असतील, 3रा हप्ता मिळालेला नसेल, XYZ जे काही प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही तुमच्या लाडकी बहीण योजनेचे जे काही स्टेटस आहे ते नक्कीच त्या वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो, बरेच जण म्हणतात की लाडक्या बहिणीचे जे काही म्हणजे हप्ता आहे लाडक्या बहीण योजनेचा तो हप्ता 2100 रुपये मिळणार आहे. तर असे बरेच जण म्हणजे फेक न्यूज म्हणजेच चॅनलवर टाकत आहेत, युट्यूबला टाकत आहेत. तर हे पूर्णपणे खोटं आहे. तर लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये म्हणजे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील, 2100 रुपये जमा होणार नाहीत. तर जे काही म्हणजे सरकारने आवाहन केलेलं होतं की 2100 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देऊ, तर तो GR देखील समोर येणार आहे. पण आता सध्याला तरी जानेवारी आणि फेब्रुवारी महिना 1500 रुपये मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाटप कधीपासून होतील, तर ते म्हणजे मार्च पासून होतील. आणि ती तारीख म्हणजे अजून निश्चित झालेली नाहीये की कोणत्या तारखेला मार्च महिन्यामध्ये 2100 रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील. तर असे फेक न्यूजला म्हणजेच बळी पडू नका. तर जानेवारी फेब्रुवारी 1500 रुपये हप्त्याला मिळतील. जास्त करून म्हणजे 2100 रुपयाचा जो महिलांना हप्ता तो मार्च पासून म्हणजे सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.